मंदिराच्या आत थडगा तुम्हाला सांगतो आता कमान आहे तुमची खासदार साहेब, ही जशी कमान आहे, आता या कमानीच्या आतमध्ये जर थडगा असतो काय कारण यायचं? ते थडगा मारायचे तर हिरव्या चादरी घालायच्या आणि आपल्या लोकांनी मर्यादा घेऊन ठेवायचा. आणि म्हणून हे अशा ठिकाणी, हे प्रत्येक ठिकाणी काही इथंच नाही, हळूच कोणतरी येतं, भाईचारा करता आपल्यामध्ये घुसतं आणि ते सुरू होऊन जातं. पण आपण बी बांधू, आपण त्याची पूजा करू, हरकत नाही. पण एक मस्जिद मध्ये गणपतीचं प्रभू रामचंद्राचं मंदिर दाखवा, आपण या ठिकाणी थडगा उभा करू. पुढंच पाहायला लागतं, आपणच काय पुढाकार घ्यायचं, आपल्याच काय पुढाकार द्यायचं, या सगळ्या विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. कुणीतरी हळूच येतं, आपल्या 50 घरांमध्ये एक घर येतं, तुम्ही काय आमचे मित्र येतो, काय मित्र नसतो तुम्हाला सांगतो, ते अजिबात जीव देऊ नका जवळ, ते लक्षात ठेवा. ते एक येणार, पण एकचे कधी 50 करल ते तुमच्या लक्षात येणार. आणि म्हणून आता पुढचं आपलं जे काय आहे नियोजन, बालिक अष्टमोड परिसरामध्ये निवास कॉलेजच्या मागच्या दरवाजामध्ये रोड अपूर्ण राहिला फक्त त्या एक थडग्यामुळे, तर त्याचं देखील थडगाचं काम आता आपल्याला करायचंय. आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्ताला सांगितलं 31 तारखेच्या आत ते निघालं पाहिजे. नाही निघलं तर काल सिद्धटेकला जे घडलं तेच अहिल्यानगरीमध्ये देखील घडणार आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही प्रशासनावरती असणार आहे. अशा प्रकारचे कालच आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्ताला देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्या धर्माचा योग्य विचार आणि प्रचार समाजामध्ये घेऊन जाण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. धर्माच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होत असते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. पाईपलाईन रोड पंचवटी नगर येथील श्रीराम मंदिर येथे बारसकर कुटुंबीय यांच्या वतीने भागवत कथेच्या समारोप प्रसंगी भगवद्गीतेचे भाविकांना वाटप करण्यात आलं. या प्रसंगी आमदार जगताप बोलत होते. आपला धर्म वाचवायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवून हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत काही लोकांनी कव्वाली वाजवली. आता ही प्रथा सुरू होईल. कव्वाली आम्ही देखील वाजवू, मात्र यांनी देखील गणपतीचं गाणं वाजवलं तरच. आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये देखील गणपती विसर्जनच्या मिरवणुकीमध्ये काही लोक केडगाव भागातून आले आणि त्यांनी देखील नगरमध्ये येत असताना विसर्जन मिरवणुकीमध्ये कव्वाली वाजवण्याचा प्रयत्न केला, कव्वाल्या वाजवल्या. आणि तुम्हाला सांगतो या कव्वाली वाजवल्यामुळे देखील केडगाव भागात देखील लोक नाराज झाले. अशा प्रकार जर नगरमध्ये सुरू झाल्या तर याचे दुष्परिणाम ते शहरामध्ये नाही तर तुम्हाला सांगतो संबंध महाराष्ट्रामध्ये प्रथा सुरू होईल. कव्वाली आपण देखील वाजवू, पण त्या लोकांनी जर मोहरम मध्ये गणपतीचे जर गाणे वाजवले तर आपली देखील कव्वाली वाजवायची तयारी आहे, हरकत नाही. त्यांनी प्रभू रामचंद्राचं गाणं वाजवावं, आपली तयारी आहे. पण जर एकतर्फी जर आपणच सातत्याने जर ते पुढाकार घेत असेल तर आपल्या सुद्धा तुम्हाला सांगतो गळ्यामध्ये आणि डोक्यावरती हिरवा गुलाल, हिरव्या टोप्या यायची काही वेळ लागणार नाही. त्यामुळे आपल्याला हे सगळं आपण पाहिलं, ते पाहिलं आणि आम्ही अनुभवलं आणि त्याच्यामुळे आज कुठेतरी ते कव्वाल लोक असतील, ज्या हिरव्या गुलाल उधळणारे लोक असतील, यांच्या सगळ्या लोकांनी तुमच्यासारख्या आमच्या माता भगिनींनी या निवडणुकीच्या मतपेटीच्या माध्यमातून बंदोबस्त केला. आज कुठेतरी या विधानसभा निवडणुकीमध्ये सापाबरोबर महाविकास आघाडीचा बंदोबस्त केला आहे. कुठल्याही प्रकारचे नाहीतर टीव्हीवर दाखवत होते अपक्ष येणार, अपक्षाची मदत लागणार, पण तुम्हाला सांगतो त्या हिरव्या सापांबरोबर या सगळ्या लोकांचा बंदोबस्त होई सपाट या संबंध महाराष्ट्रातल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आला. आणि म्हणून हे सगळं काम आज कुठेतरी पुढे जात असताना जय जय प्रभू रामचंद्र भगवान की. माजी नगरसेविका दीपालीताई बाळासाहेब बारसकर यांनी विकासाला धार्मिकतेची जोड दिली असून भागवत कथेच्या माध्यमातून संस्कारांची शिदोरी वाटण्याचं काम केलं आहे. भागवत कथेमध्ये आमच्या आई भीमाबाई बारसकर, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे यांची ग्रंथतुला केली असून त्यांच्या वजना एवढ्या भगवद्गीतेचे वाटप नागरिकांना करण्यात आलंय.